नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नशिबाने आता कूस बदलली आहे आणि नशीब तुम्हाला एक खूप मोठा चमत्कारी संकेत देत आहे. होय मित्रांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकले आहे. जर तुमची वृषभ रास असेल किंवा वृषभ लग्न असेल तर 2026चे हे शेवटचे 6 महिने तुमच्या आयुष्यात असा काही अद्भुत चमत्कार घडवून आणणार आहेत ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. अनेकदा आपण रात्रीचा दिवस करतो, रक्ताचं पाणी करतो, पण यश मात्र अगदी शेवटच्या टप्प्यावर येऊन हुकते. अगदी तोंडचा घास हिरावून घेतल्यासारखं वाटतं. पण आता निराश होण्याची वेळ संपली आहे, कारण आता काळ बदलला आहे आणि वेळ तुमची आहे. ज्योतिषशास्त्राच्या अत्यंत गुप्त, प्राचीन आणि अचूक विश्लेषणानुसार असे समोर आले आहे की ग्रहांची एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली चाल बदलत आहे. ही बदलती चाल थेट तुमच्या नशिबाचे कित्येक वर्षांपासून बंद असलेले दरवाजे खडखडून उघडणार आहे. कालपुरुषाच्या कुंडलीत दुसऱ्या स्थानावर येणारी, पृथ्वी तत्वाची आणि स्थिर मानली गेलेली ही वृषभ रास आतापर्यंतच्या सर्व संकटांचा, कष्टांचा, अपमानाचा आणि मानसिक त्रासाचा हिशोब चुकता करण्यासाठी सज्ज झाली आहे. तुमच्या प्रगतीचा एक नवा, सुवर्ण अध्याय आता लिहिला जाणार आहे. या संपूर्ण वर्षाच्या सुरुवातीच्या संथ गतीच्या तुलनेत 2026चे शेवटचे 6 महिने म्हणजेच जुलै ते डिसेंबर हा काळ तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने लाईफ चेंजिंग टर्निंग पॉइंट ठरेल. वर्षाच्या या उत्तरार्धात होणारे ग्रहांचे हे महाफेरबदल तुमच्या आयुष्याला एक अशी थक्क करणारी नवी दिशा देतील, जी पाहून तुमचे शत्रूही थक्क होतील आणि मित्र अचंबित होतील. पण मित्रांनो, मी तुम्हाला नेहमी सांगते की फक्त वरवर राशीवरून सर्व काही ठरत नसते. तुमच्या कुंडलीतील लग्न कोणते आहे आणि वृषभ राशीचा मुख्य स्वामी असलेला वैभवाचा, सुखाचा कारक शुक्र ग्रह तुमच्या जन्मकुंडलीत कोणत्या स्थितीत बसला आहे यावर नशिबाचा खरा खेळ अवलंबून असतो. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया की 2026च्या या शेवटच्या 6 महिन्यांत नशिबाने नेमकी तुमच्यासाठी काय लिहून ठेवले आहे आणि तुमचे आयुष्य कोणत्या 5 प्रमुख क्षेत्रांत कसे पालटणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत अत्यंत लक्ष देऊन पहा, कारण शेवटचा भाग तुमच्या संपूर्ण आयुष्याला दिशा देणारा ठरेल. 1. तुमचे स्वभाव वैशिष्ट्य आणि समाजात वाढणारा मान सन्मान. वृषभ राशीचे जातक हे अत्यंत जमिनीशी जोडलेले, स्थिर, संयमी आणि चिकाटीचे असतात. व्यावहारिक जग आणि वास्तव्याचे उत्तम भान ठेवणारे म्हणून तुमची जगात ओळख असते. तुमच्याकडे कोणत्याही कठीण समस्येचे शांत डोक्याने आणि सखोल विश्लेषण करण्याची एक अद्भुत क्षमता निसर्गाने दिली आहे, ज्यामुळे तुम्ही सर्वात मोठ्या संकटातही योग्य आणि अचूक निर्णय घेता. 2026च्या पहिल्या 6 महिन्यात तुम्ही जे अमाप कष्ट सहन केले, जे मानसिक दडपण अनुभवले आणि ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखले, त्या सगळ्यांना उत्तर देण्याची वेळ आता आली आहे. या शेवटच्या 6 महिन्यात तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळी चकाकी मिळेल. समाजात आणि कार्यक्षेत्रात तुमचे एक वेगळे, आदराचे स्थान निर्माण होईल. लोक तुमच्या सल्ल्याला आणि तुमच्या निर्णयाला विशेष महत्त्व देतील. 2. जुने वाद, कोर्ट कचेरी आणि शत्रूंवर विजय. वर्षाच्या या उत्तरार्धात ग्रहांची नक्षत्रांमधील स्थिती तुमच्या बुद्धीला कमालीची धार देईल. तुमच्या याच व्यावहारिक दृष्टिकोनामुळे तुम्ही जुन्या काळातील रखडलेले वाद, कौटुंबिक मतभेद आणि कोर्ट कचेरीशी संबंधित कायदेशीर बाबी अत्यंत हुशारीने आणि यशस्वीपणे मिटवू शकाल. हा काळ तुमच्यातील खऱ्या क्षमतेला जगासमोर आणणारा ठरेल. तथापि वृषभ रास धन आणि कुटुंबाच्या स्थानाशी संबंधित असल्यामुळे या काळात काही गुप्त शत्रू पाठीमागून वार करण्याचा प्रयत्न करू शकतात किंवा आरोग्याच्या काही जुन्या कुरबुरी पुन्हा डोकेवर काढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण काळजी करण्याचे किंवा घाबरण्याचे अजिबात कारण नाही मित्रांनो. तुमचा उपजत सोल्युशन ओरिएंटेड स्वभाव आणि संयम तुम्हाला कोणत्याही शारीरिक किंवा मानसिक संकटातून अत्यंत सुखरूप आणि सुरक्षितपणे बाहेर काढेल. तुमचे शत्रू तुमचे काहीही वाकडे करू शकणार नाहीत. 3. दर महिन्याचे 15 दिवसांचे अद्भुत चक्र. वृषभ राशीच्या जातकांनो, या शेवटच्या 6 महिन्यात तुम्हाला दरमहा एका विशिष्ट चक्रातून जावे लागेल, जे तुमच्या प्रगतीचा वेग निश्चित करेल. ज्योतिषशास्त्रानुसार दर महिन्याची अमावस्या ते पौर्णिमा या दरम्यानचे 15 दिवस, ज्या काळात चंद्राचे बळ सतत वाढत जाते आणि ज्याला आपण शुक्ल पक्ष म्हणतो, हे 15 दिवस वृषभ राशीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रचंड ऊर्जेने भरलेले असतील. या 15 दिवसांत तुमच्या मनातील सर्व मरगळ, आळस दूर होऊन तुम्हाला व्यवसायात किंवा कामात नवनवीन नाविन्यपूर्ण कल्पना सुचतील.
तुमच्या रखडलेल्या आर्थिक किंवा व्यावसायिक कामांना कमालीची गती येईल. जरी अमावस्येच्या दिवशी मन काहीसे शांत किंवा थोडेसे उदास वाटू शकते, पण जशी जशी पौर्णिमा जवळ येईल तसा तसा तुमचा आत्मविश्वास 7व्या गगनावर असेल. चौथं, करिअर, नोकरी आणि आर्थिक समृद्धीचा सुवर्णकाळ. आता बोलूया सर्वात महत्त्वाच्या विषयावर, तो म्हणजे तुमचे करिअर आणि आर्थिक आघाडी. 2026चे हे शेवटचे 6 महिने वृषभ राशीच्या लोकांसाठी ग्रहांचे अतिशय शुभ आणि भाग्यशाली संकेत दर्शवतायत. नोकरी करणाऱ्यांसाठी, जर तुम्ही नोकरी करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत भाग्यदायक ठरेल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले तुमचे प्रमोशन, बदली किंवा पगारवाढ या काळात नक्की होईल. जर तुम्ही नवीन आणि चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर एखाद्या मोठ्या आणि प्रतिष्ठित संस्थेकडून तुम्हाला अत्यंत चांगल्या पॅकेजची ऑफर मिळेल. व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांसाठी, व्यवसायात जी मंदी किंवा अडथळे येत होते ते आता हळूहळू दूर होताना दिसतील. तुमचे जुने अडकलेले पैसे, थकीत कर्ज या काळात परत मिळण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे डोक्यावरील कर्जाचा डोंगर नक्कीच कमी होईल आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या मोकळा श्वास घेऊ शकाल. नवीन भागीदारी किंवा नवीन व्यावसायिक करार करण्यासाठी हा काळ अत्यंत फायदेशीर आहे. 5. खर्चाचे नियोजन, वैवाहिक जीवन आणि प्रेमाचा बहर. परंतु याच वेळी एक गोष्ट विशेष लक्षात ठेवावी लागेल. कुंडलीतील 12व्या घराच्या सक्रियतेमुळे या शेवटच्या 6 महिन्यांत अचानक मोठे आणि अनपेक्षित खर्च उद्भवू शकतात. हे खर्च घर खरेदी, गाडी खरेदी किंवा मुलांच्या उच्च शिक्षणासाठी असू शकतात. त्यामुळे पैशांचे नियोजन अत्यंत विचारपूर्वक, बजेट आखूनच करा. कोणतीही मोठी गुंतवणूक करताना किंवा शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवताना घाई गडबड न करता तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनाचा विचार केला तर हा काळ संमिश्र फळे देणारा आहे. कामाच्या प्रचंड व्यस्ततेमुळे आणि तुमच्या परफेक्शन शोधण्याच्या स्वभावामुळे जोडीदारासोबत क्षुल्लक कारणावरून मतभेद किंवा मनमुटाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नात्यातील गोडवा टिकवण्यासाठी तुम्हाला स्वतःहून पुढाकार घ्यावा लागेल. अहंकार बाजूला ठेवून संवाद वाढवावा लागेल. तर दुसरीकडे प्रेमसंबंधांमध्ये असलेल्या जातकांसाठी हे शेवटचे 6 महिने अत्यंत अनुकूल आहेत. तुमच्या नात्याला कुटुंबातील मान्यतेमुळे विवाहाचे योग चालून येत आहेत. घरात एखाद्या नवीन सदस्याचे आगमन होईल किंवा मोठ्या शुभ कार्याचे नियोजन या काळात यशस्वीपणे पूर्ण होईल, ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. महाउपाय, बुधाचा प्रभाव आणि पिंजऱ्यातील पक्ष्यांची मुक्ती. मित्रांनो, वृषभ राशीच्या जातकांसाठी बुध ग्रह हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, जो बुद्धी, वाणी, धन आणि व्यापाराचा मुख्य कारक आहे. जर तुमच्या कुंडलीत बुधाची स्थिती काहीशी कमजोर असेल तर प्रचंड बुद्धिमत्ता असूनही ऐनवेळी कामे बिघडतात. हा नकारात्मक प्रभाव पूर्णपणे नष्ट करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात एक अत्यंत प्राचीन आणि महाप्रभावी उपाय सुचवला जातो. या 6 महिन्यांच्या कालावधीत तुम्ही नियमितपणे बाजारात जाऊन पिंजऱ्यात कैद केलेले पक्षी स्वतःच्या पैशाने विकत घ्या आणि त्यांना खुल्या आकाशात आनंदाने मुक्त आझाद करा. हा उपाय केवळ एक धार्मिक विधी नाही, तर एका जीवाला स्वातंत्र्य देण्याचे महापुण्यकर्म आहे. तुम्ही जितके दुसऱ्या जीवाला बंधनातून मुक्त कराल, तितके तुमच्या स्वतःच्या आयुष्यातील कर्माचे आणि संकटांचे पाश सैल होत जातील. यामुळे धनलाभाचे सर्व मार्ग मोकळे होतील आणि 2026चे हे शेवटचे 6 महिने तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने भाग्यदायी ठरतील. तर वृषभ राशीच्या जातकांनो, नशिबाने दिलेले हे संकेत आणि ग्रहांची ही शुभ स्थिती तुम्हाला प्रगतीच्या शिखरावर नेण्यासाठी सज्ज आहे. या मार्गावर खरी श्रद्धा ठेवून प्रामाणिक कर्म करा. ईश्वराचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी नक्कीच असेल. तुमच्या नशिबाचे बंद कुलूप उघडण्यासाठी आणि या नवीन प्रवासात ईश्वराची अखंड कृपा राहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवतेचे नाव अत्यंत श्रद्धेने आणि अभिमानाने लिहून टाका. ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.